दिंडी असो, धर्मशाळा असो की मंदिराची उंची असो, पुढे जाऊन सांगू परमार्थाची उंची सुद्धा जर विचार केला तर कान्याकोपऱ्यापर्यंत बाबांची कीर्ती हे म्हणजे अगदी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. देवानं कीर्ती गावी अशी कीर्ती म्हणजे बाबांची कीर्ती. कारण आळंदीमध्ये आल्यानंतर विद्यार्थी प्रत्येकाला चिंता असायची. आता चिंता राहिली नाही, कारण माणसाकडे दाम बी झालाय आणि व्यवस्था झाली आहे. पण ज्या वेळेस पूर्वीचा काळ जर आठवला ना महाराज, तर येण्याच्या अगोदर पाहावं लागायचं की कुठं आपल्याला ठेवून घेतील का म्हणून. पण बाबांचं एक वैशिष्ट्य सांगतो दादांनो, कुठल्याही जातीतला आणि कुठल्याही कुळातला विद्यार्थी आला आणि बाबांकडे जर विनंती केली, बाबा मी राहणार आहे ठेवून घ्या, तर महाराज एकही विद्यार्थी बाबांच्या संस्थेमधून वापस गेलेला नाही. श्रीराम धर्मशाळा हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आमची सारखी फेटे बांधून फिरतात. ही फक्त उपकार आहेत बाबांचे. विठ्ठल म्हटलंय ना, केले उपकार. किती उपकार आहे साधू संतांचे, कारण संतांचा किंबहुना साधूचा जन्मच याच्यासाठी या. येथे असताना जीवाकडं तीन गुण असावेत महाराज. नंबर 1
ज्ञान असावं. ज्ञान नसेल तर आयुष्यामध्ये किंमत आहे का? क्षेत्र कुठलंही असो, काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान. पण ज्ञान असे भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुन ऐक बाबा, अभ्यासे ते समर्थोषी मत कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि. अभ्यास करून जीवाला ज्ञान प्राप्तही करून घेता येईल. पण असं आहे, सामान्य ज्ञान आणि ब्रह्मज्ञान याच्यातला फार फरक आहे महाराज. जर सामान्य ज्ञान जीवाकडे झालं ना, तर जीवाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो. काय होतो? अहंकार. आता सरळ सरळ आपल्याला आळंदीकरांनी सगळे कळायसारखं सांगतो. एखाद्याला फक्त पकवाज लावता यावं दत्ता महाराज, उभारलेल्या एका वाजविणाऱ्याला, उभारलेल्याला जी वाजवितोय का त्याला लावता येत नसावा, ते पुन्हा पुन्हा माग बघत आहे. आणि जी उभारलंय का त्याला कळतोय स्वर, पण कळून सुद्धा तो म्हणतोय का देऊ का लावून. जर सामान्य ज्ञान जीवाला झालं तर अहंकार जन्माला येतो महाराज. जिथं ब्रह्मज्ञानासारखं ज्ञान झाल्यानंतर जीवाला काय येणार नाही अहंकार. म्हणून उद्धव हा ज्ञानी भक्त होता. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर चिंतन आलंय. भगवान सांगतात उद्धवाला, उद्धव ऐक बाबा, न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धवः न स्वाध्याय स्तपो त्यागो यथा भक्तीर ममोर्जितः. माझी प्राप्ती ज्ञानाला नाही, त्यागानं नाही, कर्मानं नाही, माझी प्राप्ती यथा भक्तीर ममोर्जितः. म्हणून वासुदेव सुद्धा सुंदर आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, वासुदेव स्मरण पाप हरणाचे मूळ. जाणे गावकर पाठ आहे तुम्हाला. जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थवृत्त यमन यमन लगे दैवताधरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे, ईश्व माधवाच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ज्ञान जे आहे ना, ज्ञान प्राप्तही होईल. म्हणून ज्ञानोबारायचं भाष्य श्लोकावरचं ज्ञानोबाराय म्हणतात, अभ्यासाहुनी गहन. ते ब्रह्मज्ञान सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञान नाही. मग हे पार्था ज्ञान, हे पार्था, ही अभ्यासानं जीवाला ज्ञान प्राप्तच होईल बाबा. शाश्वती कमी महाराज. देवाचं सान्निध्य प्राप्त होऊन सुद्धा उद्धव हा भक्तीमध्ये कच्चा राहिला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याला ज्ञान नाही, ज्याला काय नाही, ज्ञान नाही, त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? अज्ञानी. काय म्हणतात? अज्ञानी म्हणतात. आणि अज्ञानाला ज्ञानी बनवण्याचं सामर्थ्य कोणात आहे? ऐसावर या अज्ञानाला ज्ञानी बनवण्याचं सामर्थ्य कोणात आहे?
ऐसावर या टिकेसी. म्हणून गुरुवर्य बाबांनी कुठलंही अक्षर लिहिता येत नव्हतं आणि कुठलंही अक्षर वाचता येत नव्हतं. साक्षीदार आहे ती सगळी मंडळी. पण फक्त विश्वास ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर महाराज. अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवण्याचं सामर्थ्य भाव अक्षराची गाठी ब्रह्म ज्ञानाने घोमटी. जनाबाई म्हणतात या एका एका अक्षरामध्ये एवढा भाव भरलेला आहे दादानो. फक्त त्याच्यावर श्रद्धा असली ना. आणि गुरुवर्य बाबांनी या सगळ्या परिसरामध्ये 108 पारायणं तर गावोगावी केलीच असतील. पण आळंदीमध्ये अजान वृक्षाचे पानं खाऊन 108 पारायणं केली महाराज बाबांनी. आताच्या साधकांना हा सगळ्यात मोठा घेण्यासारखा आदर्श म्हणजे बाबांचं जीवन आहे दादांनो. विठ्ठल 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 आणि म्हणून ज्ञानही होतंय जीवाला. पण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तेवढी निष्ठा आणि तेवढा विश्वास पाहिजे. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. पण ज्ञानाचं असं आहे महाराज, ज्ञान थांबण्यासाठी जसं आपण सगळी बहुतेक शेतकरी वर्ग आहे. पाईपलाईन नळ तर कळतात की पोर आहे सगळेली. नळाला पाणी टिकून राहण्यासाठी जागोजागी काय बसवलेले असतात? क्वाक, थुट्या, वाल. आपल्या भाषेत कोणी महाराज बारीक बारीक छोटे छोटे असतात. आणि मग ते थुट्या बसवलेल्या असल्या की पाणी त्या पाईपलाईन मध्ये काय राहतंय? थांबून राहतंय. तसं ज्ञान जीवाच्या ठिकाणी थांबून राहण्यासाठी ज्ञान हे व्यर्थ जाऊ नये म्हणून ज्ञानाला जोड वैराग्याची लागती महाराज. कशाची जोड? वैराग्याची जोड लागती. ज्ञान असं टिकत 12व्या अध्यायातली भाषा ज्ञानोबा राहायची. सामान्य ज्ञान चालत नाही. मग पै वैराग्य महापावके जाळोनी विषयाची कटके अधपली तवके इंद्रिया जोगी. कडकडीत वैराग्याचा बाणी अंग असावा लागतो महाराज. ज्ञानोबा म्हणतात फक्त कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रियच नाही तर जी अंतःकरण वृत्तीचा भाग आहे ना, ज्याला म्हटलंय अंतःकरण पंचक. ज्ञानोबारायची पुढची ओवी आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात मनाची नखी न लगे इंद्रियांची दृष्टी न रिगे. जिथं आंतरिक इंद्रियांना सुद्धा विषय भोगण्याची इच्छा होत नाही ना महाराज, तिथं हे वैराग्य आरंभ होतंय. आणि मग असं जिथं वैराग्य निवृत्तीनाथ म्हणतात ठेवा जोला दला शांती सुख सुख ठेवा जोला दला वैराग्यानं तापल्याला पाहिजे महाराज. नाहीतर आताच्या काळात वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी आणि आता ऐशे कोणी होणे नाही. पण गुरुवर्य बाबांकडे पाहिलं ना महाराज, ज्ञान तर झालंच
पण ज्ञानाबरोबर वैराग्य सुद्धा बाबांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं महाराज. सामान्य म्हणून बाबांना त्यागमूर्ती म्हटलं जातं. म्हणून बाबांकडं वैराग्यही त्याच तोला मोलाचं महाराज. सामान्य वैराग्य नाही. ही जुनी मंडळी आवड बाबा ही सांगतात जुनी माणसं की धोतर शिवायला शिलाईला पैसे द्यावे लागतील, तर फुलाच्या हारातल्या दोऱ्यानं आपलं धोतर शिवून महाराज संस्थेमध्ये प्रथम क्रमांकानं व्याकरणामध्ये नंबर बाबांनी आणला. हे वैराग्याशिवाय आणि त्यागाशिवाय होत नाही. म्हणून वैराग्यही आहे, ज्ञानही आहे. पण असं आहे, ज्ञान आणि वैराग्य हे दोन गुण जरी जीवाकडे असली का महाराज, तरी तिसरा गुण जर नसल का, जसं भगवान शंकराला 3 डोळे येतं तसं ज्ञान आणि वैराग्य आहे. पण त्या जीवाकडे जर भक्ती नसल ना, तर महाराज ज्ञान आणि वैराग्य हे आंधळेत म्हटलंय. विठ्ठल म्हणून वैराग्य अत्यंत महत्वाचं आहे. परमार्थातलं वैराग्य टिकून राहतंय, संसारातलं वैराग्य टिकून राहीलच गॅरंटी कमी आहे. एक जणाला वैराग्य तयार झालं पारगावकर, संसारात तो म्हणला समाधानासारखी पत्नी मिळाली नाही. आयुष्यामध्ये पत्नी मिळाली नाही, पण कधी जेवण सुद्धा पोटभर मिळालं. बेसन करून दे म्हणलं, वरण करून देते. वरण मागितलं, हिरव्या मिरचीचा ठेसा. आहे का प्रपंचात समाधान? कधीच म्हणला आयुष्यामध्ये कपडे सुद्धा इस्त्री करून दिले नाहीत. बस म्हणला आजपर्यंत प्रपंच केला, पण आता मात्र डायरेक्ट कोर्टाकडे जायचं आणि काय घ्यायची? सोड चिठ्ठी घ्यायची. सोड चिठ्ठी फारकत म्हणा की सरळ सरळ आपली कळायसारखं फारकत घ्यायची म्हणला. बस झाला म्हणला. आता एवढं रात्रभर वकिलाली फोन लावले महाराज, पण कोणीच म्हणा ना मी असले कामं करतोय. एक वकील फक्त पैशावरचा होता फक्त पैशावरचा. तो म्हणला चिंता करू नका, पहिली केस तुमची मी बोर्डावर घेतो आल्याबरोबर. आणि गेला महाराज वकिलाकडे. सकाळी सकाळी कधीच गार पाण्यानं आंघोळ केली नाही भीमा महाराज. त्यानं गार पाण्यानं आंघोळ केली, नवीन कपडे धारण केले आणि वकिलाच्या बंगल्याकडे निघाला. आता वकिलाचे डॉक्टरचे बंगले कसे असतात मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? अशी महाराज डेकोरेशन, लाईट फिटिंग आणि अशी भव्य दिव्य लावलेली सगळी महाराज व्यवस्था केलेली. गेला तसा वकिलाच्या गेटचा दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर सरोदेकर एक माणूस टावेल गुंडाळून भांडे घाशीत होता. शिवेकरेला विचारलं, अरे कोण आहे बाबा तो? वकील साहेब कुठे आहेत? तो म्हणला जी भांडे घासायलेत का ते वकील साहेबच आहेत म्हणला. महाराज जेवढ्या स्पीडनं गेलता का तो स्टाफ घेर टाकून, तो म्हणला आपलंच बरं आहे. विठ्ठल तसं वैराग्याला आणि ज्ञानाला जोड भक्तीची पाहिजे महाराज. भक्ती ते नमन, भक्ती ते नमन, वैराग्य तो ज्ञान. भक्ती ते नमन, वैराग्य तो ज्ञान. ज्ञान
ज्ञानही आहे, वैराग्य आहे, पण भक्ती पाहिजे महाराज जीवनामध्ये. भक्ती नसल तर ज्ञानालाही किंमत नाही आणि वैराग्यालाही किंमत नाही. कोण पाहिजे? भक्ती पाहिजे, भक्ती. म्हणून राजकारण असल, ग्रामपंचायतचं इलेक्शन पुन्हा त्यातली त्यात आणखी, आणि मग अशा पिरियडमध्ये भाऊभाऊकीचे मतदान असतात. कोणत्या भाऊकीचं 100, कोणत्या भाऊकीचं 200. मग ग्रामपंचायतचा जो पॅनल प्रमुख असतो का गणेश महाराज, तो फार बुद्धिवान असतो. तो म्हणतो सगळ्याच्या पाया पडत बसायची गरज नाही, भाऊकीतला काय करा. हे मेन असा करता माणूस आहे. या मेन करत्या माणसाला हाताखाली धरा. त्याला काय टेबला खालून द्यायचंय, टेबलाच्या वरून द्यायचंय, गुपित द्यायचंय, काय द्यायचंय ती त्याला एकट्याला द्या फक्त. बाकीची माणसं म्हणते त्याला एकट्याला देऊन काय उपयोग आहे. दरवेळेस ती तसंच म्हणतं या. ते पॅनल प्रमुख म्हणतो त्याच्यातलं तुला ज्ञान नाही. एकदा फक्त त्याला ती योजना सगळ्या गुपित त्याच्या कानात बोला आणि फिक्स करून घ्या त्याच्याकडून. ती सगळ्या 100ची 100 मतदान हात धरून टाकून घेतोय. तसं महाराज परमार्थामध्ये ज्ञानाच्या, कर्माच्या, वैराग्याच्या, बाकीच्या कोणाच्याच नादी लागत बसायची गरज नाही. फक्त भक्तीला हाती धरा. एकदा भक्तीला हाती धरलं की आपोआप महाराज भक्तीच्या माग ही सगळी काय करतात. बघा खाली बसलेले सांगायले की आता पुढे भक्तीने धरिले हाती. काय होतंय? एकदा भक्ती हे साधन हाती आलं रे आलं की महाराज या भक्तीच्या माग आपोआप इच्छा असो अथवा नसो, ज्ञान, वैराग्य, कर्म, धर्म ही आपोआप भक्तीच्या मागे येतात. हे सामर्थ्य भक्तीचं. आणि म्हणून अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही तिन्ही गुण ज्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतात ती म्हणजे समाजयोगी त्यागमूर्ती गोविंद महाराज केंद्रे बाबा. विठ्ठल 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 आणि याच्यात सामर्थ्य एवढं मोठं आहे महाराज. कर तरी आवळे कर तरी आवळे करतळी आवळे ते सहारे, करतळी आवळे ते सहारे, करतळी आवळे ते सहारे, करतळी आवळे ते सहारे. या भावामध्ये आणि भक्तीमध्ये सामर्थ्य एवढं मोठं आहे की आपोआप तो भगवान परमात्मा महाराज आवळल्या जातो. पण तेवढी त्याच्या ठिकाणी आपली काय पाहिजे? निष्ठा, श्रद्धा, विश्वास पाहिजे. एका ठिकाणी सचिन महाराज आम्ही गेलोत. 39 वर्षाचं पोरग होतं. तो सारखं मला म्हणायचा, महाराज चहा घ्यायचा का, दूध घ्यायचं का, नाश्ता करायचा का, बदाम देऊ का, काजू देऊ का, पिस्ता देऊ का, तुपातला शिरा द्यायचा का, काय द्यायचं, बसायला घोंगडी टाकू का, चादर टाकू का, फॅन लावू का, AC लावू का, कूलर लावू का, सारखं मला विचारायचं. मी म्हणलं आठवले महाराज हा एवढी का काळजी करायला? त्याचं अजून झालेलं नव्हतं. आता झालेलं नव्हतं म्हणलं तर लक्षात सगळं एवढे ताज्ञानी तुम्ही नाहीत. त्याचं काय झालेलं नव्हतं? लग्न झालेलं नव्हतं. आम्ही म्हणलं लग्न झालेलं नाही, मग अडचण काय? काय नाही म्हणले महाराज, अख्ख्या दाताने तू बोचराया. आता म्हणलं बोचरे पण म्हणजे दातच नव्हते त्याच्या तोंडामध्ये, एकही दात नव्हता. म्हणलं काय अवघड आहे, चांगला ओळखीचा डॉक्टर आहे म्हणलं, डेंटल हॉस्पिटलला जा, दात बसवून घे. योगायोगानं दात बसवून घेतले आणि पहिल्याच आठवड्यात सूर पण आलं. आता काळ राहिलाय का तसा बघू, सांगू, करू राठोड साहेब? हा राहिलाय काळ तसा?
नाही महाराज, पहिल्या आठवड्यात आला, दुसऱ्या आठवड्यात सगळा कार्यक्रम उरकून घेतला आणि 6 महिन्याला पुन्हा मी तिथं कीर्तनला गेलो. म्हणला महाराज तुमच्या आशीर्वादाने लग्न झालंय, चला म्हणला चहा प्यायला. पत्नीला सांगितलं, महाराज घरी आलेत, निरशा दुधाचा चहा टाक. चहा टाकला महाराज. चहा टाकल्याबरोबर हा माझ्याकडे बघून हसू लागला, जसं आता तुम्ही थोडं थोडं बघून हसायला माझ्याकडे. पण तो काळी एकला हसू लागला, स्वरात काळी एकला हसू लागला. हा, काळी एकला हसू लागला तो, म्हणजे खालच्या स्वरात हसू लागला. मी म्हणलं बाबा का हसायलास तू माझ्याकडे पाहून? तो म्हणला महाराज हळूच बोला म्हणला, आपण तिकडच्या पाहुणेली कसं फसविलंय हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे म्हणला. बोचरा असून सुद्धा तुमच्यामुळं माझं काय झालं लग्न. महाराज फसविलेले शब्द ऐकले पत्नीनं. निरशा दुधाचा चहा करायले, पत्नी धावतच आली किचन मधून हॉलकडं आणि आल्याबरोबर हा काळी एकला हसत होता, पत्नी काळी 3ला हसायला लागली महाराज. मी म्हणलं यानं फसविलंय म्हणून हा हसतोय, तुम्ही का हसताय? महाराज तिनं तर डोक्याचा टोप काढला आणि बाबा म्हणजे तिच्या डोक्याला एकही काय नव्हता, केस नव्हता. विठाला 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 विश्वासाशिवाय आणि भावाशिवाय काहीच प्राप्त होत नाही महाराज. वैकुंठवासी बाबांनी माऊलीच्या समाधीवर फक्त विश्वास ठेवला आणि विश्वासाचं सामर्थ्य एवढं मोठं की आज महाराष्ट्रात नव्हे, आम्ही बी सगळा भारतभर फिरलेली माणसं आहेत महाराज. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात एवढ्या उंचीचं मंदिर पुन्हा दुसरीकडे पाहायला मिळणार नाही. हे सामर्थ्य त्यागाचं, ज्ञानाचं आणि वैराग्याची ताकद आहे दादांनो. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा. ओ तुका मन गाले वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही म्हणून बाबांची पुण्यतिथी आळंदीमध्ये होत आहे असं नाही महाराज. अशा थोर महात्म्याची पुण्यतिथी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. कारण मृत्यू लोकामध्ये आणि वैकुंठामध्ये असे सोहळे साजरे होण्यासाठी मात्र महाराज योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती, सोहळा मान. उभय लोकी म्हणजे दोन्ही लोकांमध्ये, मृत्यू लोकांमध्येही आणि वैकुंठामध्येही त्याच्यासाठी त्याग आणि शांती जीवनामध्ये प्राप्त व्हावी लागते महाराज. आणि हे गुण अगदी माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवलेले सर्व भक्त मंडळी बाबांचे. आणि म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून तुकोबाराय या अभंगाद्वारे ज्याचं चिंतन केल्यानंतर ज्याचं राज्य सामर्थ्य समस्त लोकावर या असा काळ सुद्धा पाया पडतो. पण कशामुळं? ज्यांची गरज ते पवारी, ज्यांची गरज ते पवारी, ज्यांची गरज गरज पवार, ज्यांची गरज
म्हणून तुकोबराय म्हणतात असा काळ सुद्धा पाया पडतो महाराज. पण असे काळ पाया पडतो पण सामर्थ्य लागतंय. ज्यांचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. काळ सुद्धा पाया पडतो. नाहीतर व्यवहारामध्ये आता माणसं सुद्धा एकमेकाच्या पाया पडायला तयार. आणि गेलाच एखादा महाराज श्रद्धा विश्वास ठेवून तर पाया पडायला नाही, अगोदर विचार करतो पाय त्याचा वडता कसा येईल. पण पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. पण दादांनो काळाला पाया पडायला व्हायचं. सामान्य का काळ तसे काळाचे अनेक प्रकार पाहायला मिळतील महाराज. पाऊस भरपूर झाला. पाऊस काय झाला? भरपूर झाला. माणसं म्हणतात काळ आला. कोणता? सुकाळ. पाऊसच पडाना गेला. दुष्काळ. माणसं म्हणतात काळ आला. कोणता? दुष्काळ. दुष्काळ. अहो सूर्य उगवला काळ येतो. कोणता? सकाळ. सकाळ की सकाळ. दुपार झाली 12 वाजले दुसरा काळ येतो. मध्यान्ह काळ. मध्यान्ह काळ आता जमलंय. हा लिंक लागली. दिवस अस्ताला गेला तिसरा काळ येतो. संध्याकाळ किंवा सायंकाळ. सायंकाळ किंवा संध्याकाळ. संध्याकाळ. ही सगळी काय आहेत? काळच आहेत ना. पण या काळापैकी ज्ञानोबांनी फार सुंदर काळ सांगितला महाराज. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने
हा सुद्धा कशाचा महिमा आहे? काळाचाच आहे ना. माणूस व्यवहारामध्ये माणसं म्हणतात अहो आता त्यांचा काय आहे? काळ आहे. पण काळ असा सामर्थ्यवान आहे महाराज, काळ ज्याचा जसा आहे का तसा टिकूनच राहील, गॅरंटी नाही महाराज. जोपर्यंत काळ योग्य आहे, म्हणून काळाच्या ओघामध्ये माणसानं स्वतःला योग्यरित्या आणि योग्य मार्गाने मार्गक्रम केलं पाहिजे. आणि साधू संतांचं हेच वैशिष्ट्य आहे महाराज. काय? साधला पर्वकाळ या सगळ्या काळापेक्षा बलवान आणि सामर्थ्यवान काळ साधला महाराज. साधला पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ. ही पर्व काळ आमच्या साधूंनी साधला महाराज. पण काळावर विजय प्राप्त करण्यासाठी, कारण काळाचं वैशिष्ट्य महाराज, काळ हा रात्रंदिवस जीवाची घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून वाटयाची पाहे. हाडवैर असावं एकमेकायचं. कसलं वैर? हाडवैर. मग काळाचं आणि जीवाचं हाडवैर आहे महाराज. काळ रात्रंदिवस जीवाची वाट पाहतो. फक्त वाट पाहून थांबत नाही. किती वाजता बाहेर निघतोय, एकटाय का सोबत, कोणी 4-5 जण आहेत का सोबत, हा जीवाची रात्रंदिवस वाट पाहतो काळ. आणि एकदा कळालं की याच्यात मुखामध्ये काय नाही, आता देवाचं नाम म्हणजे एकटाय सोबत. कळालं महाराज की काळाची हे उडी पडेल बाज. देह जाणार एकदा काळ समोर येऊन उभा राहिला आणि हाडवैर या आणि दोघं एकमेकाला एकांतात भेटावीत महाराज. मग काही तिथं गये का? माणसं एकांतात भेटावीत आणि हाडवैर असावा. डायरेक्ट माणसं एकमेकाच्या कुठं धरतीत? हा, भीमा महाराज गचुंडीला धरतीत. तसं महाराज काळानं तरी इकडं तिकडं धरावं कुठं? डायरेक्ट काळ जीवाच्या कुठं धरतो? तुकोबाराने वर्णन केलं, मी बोलतोय असं नाही. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मिमी वेळोवेळा करीत सो. जीव पुन्हा म्हणतो सोड बाबा सोड. आता इथून पुढे तुझ्या नादी लागत. माणसं संकट आलं, दुःख आलं ना महाराज की हात जोडतीत. आणि दुःख गेलं की जुनी म्हणे पुन्हा त्याच्याकडे वळून सुद्धा डोकून सुद्धा पाहत नाहीत. तसं जीव काळाला विनंती करतो. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यातले नाहीत. हात जोडणारे पैकी नव्हत आम्ही. कोशेत आम्ही माता तुका म्हणे काळा हानातोंडावरी हानातोंड. आम्ही हात जोडणारे नाहीत. हात काय करणारे? उगारणारे हात. आणि हात उगारला तुकोबारानी महाराज. तुका म्हणे काळा हानातोंडावरी. अहो काळाच्या तोंडावर हाणलं, परिणाम काय झाला? दड 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 दुडू 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 दड सुटला कळी काळा बाबुड्या रे. भय सुटला कळी काळा बाबुड्या रे. भय सुटला कळी काळा बाबुड्या रे.
अशी असतात ती हाणल्याबरोबर पळत येत महाराज. भांडण लागलं की सवय असती काही माणसाली, थांबत नाही जागेवर. भांडण लागलं की आपल्याला जेवढं काही काम करायचं तेवढं करून घ्यायचं आणि काय सुख करायचा. म्हणून माणसं म्हणते ती भांडण लागल्यावर थांबत नाही. पण महाराज काळ घटबिया, काळ काय धट आहे. काही माणसं धट असतील महाराज, काही बोलू दे त्यांना, गप्पाशी उभारतील. काय बोलायचंय ती बोलू द्या. अहो झालंय का नाही तसा ऐका. काळ आला आमच्या ज्ञानोबारायला घ्यायला महाराज. काळ आला आमच्या ज्ञान. काळ साधा धीट आहे का. निवृत्तीनाथांनी 2 बोट वर केली. काळाला वाटलं 2 वर्षानंतर बोलवलंय, पुन्हा 2 वर्षाला आला. सोपन काकाने पुन्हा 2 बोट वर केली. काळाला वाटलं पुन्हा 2 वर्षाला यावा. आणि पुन्हा 2 वर्षाला आल्याबरोबर मात्र मुक्ताबाईंनी सांगितलं, अरे काळा, 2 या शब्दाचा अर्थ तुझ्या लक्षात आला नाही का. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायला हात नाही. आणि जोपर्यंत ऐका, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायला हात नाही. आणि जोपर्यंत ज्ञानोबाराय आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी मंदिराला हात नाही. विठ्ठल साधं केलं नाही, त्याच्या मनगुटीवर पाय दिला आणि वर गेलोत महाराज. उभे गेले भूमंडळा जिंकोनिया कळी काळा. आणि उभे गेले भूमंडळा. या काळावर मात्र आमच्या साधू संतांनी विजय प्राप्त केला महाराज. पण असंय, बर्फ पडला जम्मू काश्मीरला. बर्फ कुठं पडला? जम्मू काश्मीरला. कारण महाराज जम्मू काश्मीरला. गारवा कुठे येतो? इकडं काही झालर येत नाही का गारव्याची? येते ना झालर. माणसं म्हणते तिकडं काय पडला, कुठं तरी बर्फ पडलाय. त्यावेळेस आता कसं लागायले, जरा जास्तच गार लागायले. तसं महाराज जिथं नामधारक महात्मा आहे का, या नामाची ताकद एवढी मोठी आहे की जिकडं नाम चालू या आणि तिकडची हवा म्हणा, वातावरण म्हणा, इकडे येऊ द्या, त्या हवेत सुद्धा एवढं मोठं सामर्थ्य. किती आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. पिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाकरा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. सामर्थ्य एवढं मोठं या नामामध्ये की या नामाकडं जिथं नामाचा उच्चार चालू आहे का तिकडं काळ अशी दृष्टी सुद्धा. नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा, घरची फिरे भोवती, घरची फिरे भोवती. चक्र गदा घेऊनी हरी, चक्र गदा घेऊनी हरी, चक्र गदा घेऊनी हरी, चक्र गदा घेऊनी हरी. म्हणून जिथं नामाचा उच्चार चालू आहे तिथं काळाला जाता सुद्धा येत नाही महाराज. असा माणूस वजनदार असला का महाराज, माणसं त्याच्याकडं वाईट दृष्टीने सुद्धा बघत नाहीत महाराज. पण माणूस कसा पाहिजे, असं वजन मिशान दाढीन तब्येतन हे ना, असा वजनदार माणूस. माणसं म्हणते तिकडं वाईट दृष्टीने सुद्धा बघू नका. तिकडं बघितलं आणि तिकडं जर आपण नादी लागला तर आपलं काही बरं होणार नाही. तसं महाराज जिथं नामाचा उच्चार आहे का, नित्य सत्य मित्य
हरिपाठ जासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. तिकडं दृष्टी सुद्धा टाकीत नाही जिथं नामाचा उच्चार आहे. एवढंच नाही, काहींचं फक्त नाव ऐकून असतील माणसं. काहींचं काय ऐकून असतील? नाव. नावात सुद्धा काय असला पाहिजे? वजनदारपणा असला पाहिजे. तसं नामात वजनदारपणा आहे. कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. एवढंच नाही, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. जिथं नामाचा उच्चार आहे ना, नाव ऐकल्याबरोबर इकडं महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हे सामर्थ्य, हे नामधारकाची ताकद आहे महाराज. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये नाम हे एकमेव साधन आहे ना, त्याच्या जीवनामध्ये सुख आणि सोहळा नित्य तो साधू भोगत असतो महाराज. काय भोगतो? नित्य सुख आणि सोहळा भोगतो ज्याच्या जीवनामध्ये नामया. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे बळे अंकित केले कळीकाळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ज्याच्या जीवनामध्ये नाम हे साधन आहे ना, त्याच्या जीवनामध्ये अखंड सुख आणि सोहळा तो साधू नित्य भोगत असतो महाराज. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्यांची गरजता पवाडे. एकदा का त्याचे पोवाडे गायले रे गायले महाराज. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. एकदा का त्याचे पोवाडे गायले रे गायले की मग मात्र महाराज आपोआप. पण असं ज्यांचे गरजता म्हटलंय. आता गरजन जेवढे गरजत आहे तेवढं पाऊस पडत आहे का? माणसं म्हणते फक्त ढगाळ वातावरण आहे. ही पडलच असं काही नाही. पण काही आबाळ असे असतात महाराज दिसत नाही. तर माणसं म्हणतात ना ती काहीच बोला नाही हो, पण त्याची गॅरंटी नाही काय करतोय की. ती काहीच बोला नाही, पण काय माहिती काय. तसं आबाळामध्ये प्रकार आहेत. काही गरजत येत पण त्याच्यातून पाऊस पडलच असं वाटत नाही. आणि काही उग आपला अंधुक धरून असतात महाराज. झाकळलेलं रान असतंय. माणसं म्हणतात नक्की तुम्ही त्याच्या गर्जनेवर जाऊ. हरा विठ्ठल 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 हरा हे विठ्ठल हरा विठ्ठल. सापडला का नाही मोबाईल? कळी काळ पाया पडे. कारण हा बी काळाचाच महिमा आहे. कारण काळाच्या ओघामध्ये काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात कळी काळ पाया पडे. पण एवढा बलवान सामर्थ्यवान काळ आहे. पण नामापुढं महाराज दोन्ही हात जोडतो काळ आणि पाया पडतो हे सामर्थ्य. पण तुकोबाराला विचारलं तुकोबाराय तुम्ही बोलताव का? हे दोह पंढरी जरा पंढरी
रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 तुकोबाराय म्हणतात मी बोलतोय असं नाही, तो हा पंढरीचा राणा ज्याचे पोवाडे गायल्यानंतर काळ पाया पडतो. मी बोलतोय का पुसा कुणाकुणाला 6 कोणी 6 शास्त्र आहेत, न्याय सांख्य योग वैश्विक पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. 6 शास्त्रांना विचारा. 6 शास्त्र सांगतात काय, हरि ओम यज्ञ यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेह नाकं महिमानः सचंद्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. तो एकच आहे, दुसरा नाही. वेदांना विचारा, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 4 वेदांना विचारा. पुसा 6 चौ 18 कोण आहेत, 18 पुराण आहेत महाराज. हां, श्रीमद भागवत पुराण, मार्कंडे पुराण, वामन पुराण, शिव पुराण, लिंग पुराण. माणूस गेल्यानंतर लावतात ते गरुड पुराण. अशी किती पुराण आहेत, 18 पुराण आहेत. 18 पुराणांना विचारा, पण पटतंय का? कधी कधी असं होतंय, कानाला पटतंय पण मनाला पटत नाही. माणसं म्हणजे वरून खरं वाटायले हो, पण काय मानी नाही, मन मानी नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारुनी. म्हणून ज्ञानोबरायांनी महाराज त्या काळात 750 वर्षापूर्वी सगळेच एका माळीत जमा केली. कोण कोण? चहुवेदी जाण पोराय हो, 6 शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण सांगत आहेत काय, तो हा पंढरीचा राणा. तोच हा राणा आहे, तो हा विठ्ठल बरवा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. एवढंच नाही तर चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्यानंतर भुक्ती मुक्ती सुद्धा महाराज दासी होतात. एवढंच नाही तर त्याच्या चिंतनानं प्रत्येक जीवाला वैकुंठाला जाता येते. वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे
पुसा पुसा सहाचो अठरा जना पुसा सहाचो अठरा जना तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचो अठरा जना तुकोबराय म्हणतात वैकुंठाशी जावे आणि तुका म्हणे त्यांच्या नावे. त्याचं नाव स्मरण केल्यानंतर जीवाला वैकुंठ दोन प्रकारचे. इथं सुद्धा वैकुंठाची अनुभूती आमचे साधू भोगतात महाराज नित्य. कारण भगवंताचं दर्शन होणंच विष्णू सहस्त्रनामामध्ये फार सुंदर चिंतन आहे. वैकुंठ पुरुष प्राण, ज्या ठिकाणी भगवंताचं जीवाला दर्शन आहे तीच काय आहे तुका म्हणे सोपी केली पायवाट. हेच साधूसाठी वैकुंठ आहे. आणि गेल्यानंतर सुद्धा ज्याचं स्मरण चिंतन जीवानं आयुष्यभर केलंय त्याच्यासाठी हरिविन जन्म, ज्याचा हरिविन जन्म आहे त्याला नरकाची प्राप्ती. आणि ज्याचा हरी जन्म या हरिदासाची घरी आणि नित्य ज्यानं हरीचं स्मरण केलंय त्याला निजधामाची किंबहुना ज्ञानदेवा पाठ नारायण नाम आणि पाविजे उत्तम निजस्थान. अशा उत्तम स्थानाची प्राप्ती जीवाला प्राप्त होती महाराज. आणि म्हणून आज या ठिकाणी वैकुंठवासी समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी प्रातस्मरणीय गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्याबद्दल बोलावं एवढे शब्द कमीत महाराज. कारण सुरुवातीलाच बोललो की कुठल्याही जातीतला कुळातला पंथातला कुठलाही विद्यार्थी असो बाबांकडं आल्यानंतर 6 महिने वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 1 दिवस का होईना मोठी मोठी दिग्गज कीर्तनकार महाराज महाराष्ट्रातली बाबांकडं धर्मशाळेत राहून गेलेली. आधार म्हटलं आळंदीत आलेल्या साधकासाठी तर केंद्रे महाराज संस्था म्हणून कोणताही महाराज सांगायचा. आधार म्हटलं साधकासाठी की केंद्रे बाबा संस्था. आणि आज आत्तायगत तो आधार आधरवड टिकूनही महाराज. आजही कुठलाही व्यक्ती असो आळंदीतला किंबहुना जेवणाच्या बाबतीत तीच तोलमोल आहे. दिंडीचा सोहळा एवढा भव्य दिव्य आजही आपण सगळे उपभोगत आहात. एवढी दिंडी अख्ख्या सोहळ्यामध्ये
पुन्हा दुसरी नाही. दिंडी म्हटलं मोठी की केंद्रीय महाराज, मंदिर मोठं म्हणलं आतमध्ये बोललोच मी, भारतात एवढ्या उंचीचं मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर आहे. सोहळ्यात दिंडी आणि कीर्ती सुद्धा महाराज अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सुद्धा वैकुंठवासी बाबांचं नाव माहित आहे. आणि त्याच पावलावर पाऊल, त्याच तोलामोलानं आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे श्री हरिभक्त परायण उत्तराधिकारी विष्णू महाराजजी केंद्रीय शास्त्री यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर जेवढी महाराज तीर्थ क्षेत्र आहेत प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात मोठी दिंडी तसं सर्वात मोठी यात्रा बद्री केदारमध्ये सुद्धा नाव महाराज बाबांचं गाजवलं. एवढी मोठी कीर्ती आणि एवढी मोठी ख्याती, एवढं मोठं भव्य कार्य बाबांचं चाललंय. म्हणून बाबाबद्दल बोलावं एवढं कमीच आहे महाराज. म्हणून थोडक्यात बोलतो. झाली आठवण ओ झाली आठवण, झाली आठवण हो झाली आठवण, मज बाबांची जीव तळमळे पाणी डोळ्यातून, जीव तळमळे पाणी डोळ्यातून, झाली आठवण हो झाली आठवण. बाबांचं जीवन, बाबांचा त्याग आणि बाबांचं सगळं काही जीवनचरित्र ऐकल्यानंतर आज सुद्धा महाराज, काल परवा आपलं वारकरी कीर्तन रंगाच्या माध्यमातून त्या माता माऊलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजही त्या भावना व्यक्त करीत असताना ढसा ढसा रडतात महाराज. हे वैभव आणि हे सामर्थ्य कमवलं वैकुंठवासी बाबांनी आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून असा त्याग, असं ज्ञान आणि असं वैराग्य म्हणजे मूर्तिमंत वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा. आणि म्हणून सगळीच आमची या ठिकाणी गुरुबंधू मंडळी, श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज असतील, इकडं सर्वच भीमा महाराज आहेत, इकडं आमची गवळी महाराज आहेत, वसंत महाराज आहेत, सर्वच आजी माजी विद्यार्थी, सर्वांचा नामोल्लेख करणंही शक्य नाही. या सगळ्या मंडळींना जशाच तसं ज्या पद्धतीनं बाबांनी बांधून ठेवलं त्याच पद्धतीनं आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज केंद्रे आहेत. त्याचबरोबर श्री हरिभक्तपरायण भास्करजी महाराज पवार अण्णा आहेत. या सर्वांच्या माध्यमातून सर्व ट्रस्ट मंडळ आहे. सर्व अगदी भव्य दिव्य अशी इमारत, ना भूतो ना भविष्यते, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्याच्यात ओवीत बदल करणार नाही, परंतु एवढी मोठी ज्ञानेश्वरी ज्या महात्म्याकून कोरून घेतली तो महात्मा सामान्य नाही महाराज. एवढंच बोलतो आणि झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, आराध्य दैवत समाधी संजीवन मुक्त कैवल्य तेजोनिधी संत ज्ञानोबारायाच्या चरणी, वैराग्य मूर्ती गुरुवर्य बाबांच्या चरणी आणि तुम्हा जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे पूर्वे देवा पुढे होत करा क्षमा परा, नाही उच्चारेला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा